नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी क्लर्क अर्थात लिपिक टंकलेखक 2024 अंतिम निकाल लागलेला. हा निकाल तुम्ही का बघावा? कारण इथून पुढे होणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला माहिती असेल सरळ सेवेच्या लिपिकच्या सगळ्या जागा ह्या गट क मध्ये एमपीएससी मध्ये वर्ग झालेला आहे. सो इथे एमपीएससी मध्ये तुम्हाला क्लर्क व्हायचं असेल तर एमपीएससी मध्ये स्पर्धा बघा किती आहे. एमपीएससी मध्ये किती जागांसाठी एक्झाम झाली आणि किती कट ऑफ लागला. महाराष्ट्रातली पहिली मुलगी त्याला किती मार्क आहे, महाराष्ट्राला शेवटचा मुलगी तिला किती मार्क पडलेले, कोणत्या समांतर आरक्षणाचा विद्यार्थी त्याला सगळ्यात कमी मार्क पडले, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सो एक अनालिसिसचा व्हिडिओ तुम्ही पण बघून एक अंदाज लावू शकता आणि अभ्यासाला तुम्हाला दिशा मिळू शकते. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अंतिम निकाल त्यामध्ये पहिला कोण किती मार्क्स, शेवटचा कोण किती मार्क्स थोडक्यात बघूया. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी लक्ष बॅच आपण चालू केली आहे. एमपीएससी कडनं होणारे ग्रुप बी आणि सी पूर्व मुख्य परीक्षा एकत्रित तयारी तुम्ही करू शकता. या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी ही सगळी धुरंधरची टीम तुम्हाला गाईड करणार आहे. यांचे डेमो लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल, एकदा अवश्य बघा, आवडलं तर जॉईन करा. ह्या बॅच मध्ये तुम्हाला बघा पीपीटी स्वरूपातल्या पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, तुम्हाला बुक्स कंटेंट अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे, स्टेट बोर्डचे पूर्ण बॅच आणि 100 टेस्ट सिरीज पण अवेलेबल. हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या बॅचेस आहे. मराठी इंग्लिश मीडियम मध्ये पण अवेलेबल आहे. ऑनलाईन बॅच तुमची मराठी माध्यमची 15 जून, इंग्लिश माध्यमची 17 जूनला चालू होते. त्याचबरोबर तुम्हाला इथे छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिकला 16, 18 आणि 22 जूनला ऑफलाईन बॅचेस सुद्धा चालू होत आहे. एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. ही जाहिरात बघा आलेली आहे, 2024 ची जाहिरात आहे. महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा 2024 मुख्य परीक्षेची जाहिरात आली होती 20 नोव्हेंबर 2025 ला. यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे अपडेट करून ही जाहिरात किती पदांची होती तर टोटल 16 म्हणजे 1616 पदांची जाहिरात होती. लिपिक टंकलेखक ह्या पदाची जाहिरात होती. बघा आता यामध्ये अंतिम निकाल लागलेला आहे. आपण निकाल लागताना पहिले मेरिट लिस्ट लागतं, नंतर प्रोव्हिजनल लिस्ट लागतं आणि नंतर फायनल रेकमेंडेशन लिस्ट लागतंय. आता फायनल रेकमेंडेशन लिस्ट लागत असताना यामध्ये एक मुद्दा अजून अधोरेखित करतो की इथे वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे, म्हणजे प्रतीक्षा यादी लागलेली आहे. इथून पुढे सुद्धा लागणारच आहे. आता मी तुम्हाला निकालाकडे घेऊन जातो. बघा हा निकाल तत्पूर्वीची नोटीस तुम्हाला मी वाचून दाखवतो. 8 तारखेची नोटीस आहे. हा निकाल लागलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात पहिला जो आहे तो कुठून आलाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून श्री राऊळ बाळा नारायण, बैठक क्रमांक 15. हे राज्यातून व मागास वर्गामधून सुद्धा प्रथम आहे, म्हणजे मागास वर्गांचा विद्यार्थी ओपन मधनं पहिला आलेला आहे, राज्यातून पण पहिला आहे आणि मागास वर्गीय सगळ्या कॅटेगरी मधून सुद्धा पहिला आलेला आहे. दुसरी जी महिला आहे, महिला वर्गावरून सातारा जिल्ह्यातील श्रीमती फडतरे ऐश्वर्या सुरेश या महाराष्ट्रातील मुलींमधून पहिल्या आलेल्या आहेत. बघूया यांचे निकाल किती आहे, पण तत्पूर्वी काही मुद्दे मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे अंतिम गुणवत्ता यादी नियुक्ती प्राधिकरणाने आहे स्वतंत्र 60 अंतिम शिफारस याद्या त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहे. आता यात काही निकाल राखून ठेवलेले आहेत. का राखून ठेवले त्यासाठी त्यांनी एक उदाहरण त्यांनी हे पण दिलेलं आहे, त्याला आधार पण दिलाय. न्यायिक प्रकरणाच्या अनुषंगाने इतर मागास वर्ग खेळाडू या वर्गवारातील एका पदाचा निकाल राखून ठेवलाय, कारण न्यायालयामध्ये अजून हे केस चालू आहे. प्रस्तुत निकालामध्ये शिफारस पत्र ठरत असलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदन पत्रातील दाव्यांच्या पुष्टीअर्थ नियुक्तीच्या वेळी मूळ कागदपत्र तुमचे तपासले जाणार आहे, हे पण सांगितलेलं आहे. त्यानंतर दिव्यांग अनाथ खेळाडू, माई सैनिक प्रकल्प, भूकंपग्रस्त पदवीर अंशकालीन कर्मचारी यांचं सुद्धा आरक्षण हे अन्य आरक्षित पदावर शिफारस पत्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाने तपासणी केली जाणार आहे. तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर असावे लागतील. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय यामध्ये बघा हा लास्टचा मुद्दा आहे, प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल तथापि पसंती क्रमानुसार. आता प्रतीक्षा यादी राहील, पण सपोज एखादा विद्यार्थी आला नाही, अपात्र ठरला, गैरहजर असेल, रिझाईन केला असेल तर पसंती क्रमानुसार एकदा शिफारस केल्यानंतर व नियुक्ती स्वीकारल्यानंतर संबंधिताचा इतर नियुक्ती प्राधिकरणाचा पसंतीक्रम संपुष्टात येईल. माझी निवड झाली माझ्या आवडीप्रमाणे, निवडीप्रमाणे, प्राधान्यक्रमाप्रमाणे, पण मला ते नको दुसरं पाहिजे असं करता येणार नाही. एकदा नियुक्ती भेटली तुम्हाला परत बदल करता येणार नाही. त्यानंतर आयोगामार्फत मूळ शिफारस यादीमधून शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारास प्रस्तुत लिपिक टंकलेखक संवर्गातील नियुक्तीसाठी अन्य नियुक्ती प्राधिकरणाचा पुन्हा दावा करता येणार नाही. मागणीनुसार सदर संवर्गातील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या शिफारशी आयोगामार्फत करण्यात येईल. आता प्रतीक्षा यादी तुम्ही जर असं तुमच्या निवडीप्रमाणे मिळणार नाही, जिथे तुमच्या मेरिटनुसार जिथे जागा व्हॅकंट झाली, काही कारणास्तव गैरहजर आहे,
अपात्र आहे किंवा रिझाईन केलं असेल तर ती जागा त्यांना देण्यात येईल, तुमच्या प्राधान्यक्रमाने तुम्हाला मिळणार नाही असं पण त्यांनी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी सांगितलेलं आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे परत. तुमचा हा रिझल्ट बघा, तुमच्या समोर रिझल्ट आहे. जे महाराष्ट्रात पहिले आले ते रावळ बाळा नारायण यांना मार्क्स किती आहे बघा, SC BC कॅटेगरीतले आहे, मार्क 303.50 आहे. म्हणजे 303 जरी पकडले मी, किती पैकी आहे, 400 पैकी आहे. साधारणतः 75% मार्क पाडून महाराष्ट्रामध्ये हे पहिले आलेले आहे आणि मागास प्रवर्गातनं सुद्धा पहिला आलेला आहे बघा. त्यानंतर पुजारी राजेंद्र आहेत, हे 2 नंबरला 295 मार्क, म्हणजे 5 आणि 3 8 मार्कांचा फरक आहे बघा. हे सगळे निकाल तुम्ही बघू शकता. हे टोटल 400 पैकी मार्क पडलेले आहेत बघा. हे टोटल 400 पैकी असे 164 पेजेस त्यांनी यामध्ये दिलेले आहे. सगळ्यात शेवटचा जर मार्क बघायचा असेल मला बघा, हा जो निकाल आहे प्राधिकरणानिहाय आहे. हे कोणतं प्राधिकरण आहे तर हे आहे मंत्रालय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. सगळ्यांनाच अपेक्षा असते की मला इथे जॉब मिळाला पाहिजे मंत्रालयामध्ये डायरेक्टली बघा. मग यामध्ये सगळ्यात शेवटचा रोल नंबर जर बघितला तर तो कोण आहे तो बघूया. पण तुम्हाला जर ओपनचा कट ऑफ किती लागला हे जर बघायचं असेल, अनरिझर्व्ह फिमेलचा लागला बघा 261. ओपन महिला 261 गेल्यात 400 पैकी. आणि जनरल मध्ये जर आपण बघितलं बघा, जनरल ओपन जनरलची जागा आपण बघूया. ओपन अनरिझर्व्ह जनरल आपल्याला बघायची आहे. अनरिझर्व्ह जनरल मध्ये तुम्ही जर गेला तर त्याचा कट ऑफ आपण थोडक्यात बघूया किती लागलेला आहे. ओबीसी जनरल आता इथे अनरिझर्व्ह जागा असणार बघा. इथे अनरिझर्व्ह जनरल 20 जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ 280 गेला बघा. ओपन जनरलचा कट ऑफ 280 गेलेला आहे आउट ऑफ 400. आणि बाकी कॅटेगरीचा त्यापेक्षा कमीच लागलेला आहे बघा. SC BC जरी आपण बघितला तर SC BCचा कट ऑफ SC BC जनरल 5 म्हणजे 278 पर्यंत गेलेला आहे. ओबीसी जर बघितला तर ओबीसी जनरल 2 मध्ये 278 गेलेला आहे. SC BC अजून खाली आहे बघा दिलेलं आहे. SC BC जनरल मध्ये दिलेलं आहे, SC मध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीने हा कट ऑफ लागला. आता सगळ्यात खाली जर बघितला किती कट ऑफ कमी लागतो बाबा, तर माजी सैनिक जे आहे ना त्यांचा कट ऑफ फार कमी लागतो बघा. मी तुम्हाला त्यांचे मार्क दाखवतो. तुम्ही प्रत्येकाचे मार्क मी सांगत बसतो आणि तुम्हाला कारण खूप मोठे आहेत हे बघा. एक सर्व्हिसमॅन EWS मधला एक सर्व्हिसमॅन आहे, फक्त 54.50 मार्क आहे आउट ऑफ किती 400. म्हणजे जवळपास असं म्हणूया 25% किंवा 23-24% निकाल लागलाय. 25% मार्क मिळालेला उमेदवार म्हणजे एक सर्व्हिसमॅन सिलेक्ट आहे 25%. सो एवढे कमी मार्क हे समांतर आरक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे लागतात. तुम्ही हे पूर्ण आता 164 पानांची ही PDF आहे, तुम्ही 1 by 1 पण चेक करू शकता. प्रत्येक समांतर आरक्षणानुसार तुम्हाला कट ऑफ दिसेल इथे. सो ही PDF मी तुम्हाला शेअर करू शकतो. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये PDF नाव टाईप करून पाठवा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला शेअर करतो, त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. सो असा हा निकाल लागलेला. शेवटचा विद्यार्थी 25% असणारा एक सर्व्हिसमॅन सुद्धा सिलेक्टेड आहे. भूकंप प्रकल्पग्रस्ताचे उमेदवारांसुद्धा जवळपास 30-40% आसपास त्यांचं सिलेक्शन त्या मार्कांवरती झालेलं असणार आहे. म्हणजे जवळपास असं म्हणूया आपण 400 पैकी 110, 120, 130 मार्कांचे विद्यार्थी जे कॅटेगरीमधनं म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, स्पोर्ट असेल त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ फार कमी लागतो बघा. सो तुम्ही पण जर समांतर आरक्षणामधून असाल तर तयारीत राहा, डॉक्युमेंट काढून ठेवा. ग्रुप सी ची जाहिरात येणार आहे आणि मोठी जाहिरात असणार आहे. 50,000+ जागांची जाहिरात या वर्षात येऊ शकते. कारण सगळे जवळपास गट क चे काही सोडले तर बरेचसे पद इथे वर्ग झालेली आहे. सो अशा पद्धतीने थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारचे सगळ्या गोष्टींची अपडेट MPSCच्या माध्यमातून या चॅनलवर तुम्हाला आम्ही देत राहणार. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज तुम्ही ॲपचं डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.